नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. विविध शैक्षणिक व विद्यार्थी हिताच्या मागण्यासाठी आज धुळे जिल्हा सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन. विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक समस्या सोडविण्यासह विद्यार्थी हिताच्या प्रलंबित मागण्या तातडीने मार्गी लावाव्यात या मागणीसाठी धुळे जिल्हा सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या वतीने आज जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान शैक्षणिक सुविधा वाढविणे, विद्यार्थ्यांना आवश्यक शिष्यवृत्ती वेळेत मिळणे, वसतिगृहांच्या समस्या सोडविणे, स्पर्धा परीक्षा अभ्यासिकांची सुविधा उपलब्ध करून देणे तसेच शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्नांवर त्वरित निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी अशी अपेक्षाही संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आलेली आहे. दरम्यान यावेळी सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मागण्याबाबत लवकरात लवकर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिलेला आहे. संघटनेचा जिल्हा सचिव गेल्या महिन्यामध्ये ज्या नीट परीक्षेमध्ये जी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आणि त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रभरामध्ये भारतभरामध्ये जे अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. नुकतीच सुद्धा बातमी आहे की आत्तापर्यंत एकूण 11 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. या सगळ्या प्रकरणाची दखल घेता नीट परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि अशा भ्रष्टाचार पुन्हा होऊ नये म्हणून तसेच CUETची जी परीक्षा होते कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट याच्यामध्ये इंटरव्ह्यू प्रक्रिया पुन्हा सुरू व्हावी आणि प्रत्येक युनिव्हर्सिटीची वेगवेगळी परीक्षा व्हावी अशा वेगवेगळ्या मागणींच्या संदर्भामध्ये आज सत्यशोधक विद्यार्थी संघटना धुळे यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय धुळे या ठिकाणी आम्ही निवेदन सादर करत आहोत. आमच्या वेगवेगळ्या मागण्यांसंदर्भामध्ये शासनाने लवकरात लवकर काही ना काही कारवाई करून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा आणि दोषींना लवकरात लवकर कठोर कारवाई करावी अशी संघटनेच्या वतीने मागणी करण्यात येणार आहे.